नमस्कार. आणखीन एका व्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथं संध्याकाळची वेळ आहे आणि जो फोल्डेबल क्लोथ स्टँड हजबंडनी मागवला होता तर त्याचं ते इन्स्टॉलेशन करत आहेत विनू आणि विनूचे बाबा दोघं मिळून. त्याच्यानंतर अंडे ठेवण्यासाठी इथे एक ट्रे घेतला होता, कारण इथं फ्रीज नाही त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे ॲडजस्ट करावं लागणार होतं. तर छोटासा ट्रे भेटला 12 अंडी ठेवण्यासाठी, तर तो मी इथं स्वच्छ धुवून वापरण्यासाठी काढत आहे. कारण जर पिशवीमध्ये अंडी ठेवली तर ती फुटणार, त्यामुळे अशा ट्रेमध्ये ठेवल्यानं ती सेफ तरी राहतील म्हणून हा घेतलेला आहे तात्पुरता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं मी ब्रेकफास्टची तयारी करत आहे. तर आज ब्रेकफास्टसाठी बनणार आहे मॅगी. सर्वांसाठी फक्त मॅगीच बनणार आहे. तर इथं साहित्य ठेवण्यासाठी काहीही ऑर्गनायझर किंवा कॅबिनेट वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे थोडंसं साहित्य सर्व फरशीवरती ठेवायला लागलं होतं आणि त्यामुळे मला ते खाली वाकून घेण्यात थोडंसं अवघड जात होतं. त्यामुळे मी जितकं होईल तितकंच थोडं काम इथं करत होती. तर मॅगी पटकन बनवून घेतली आणि सर्वांना सर्व देखील केली. तर इथं ना आम्ही मॅगी पूर्ण बारीक तुकडे करून घेत आहे, कारण विनू काय करतो, जर असंच पूर्ण मॅगी जर आम्ही घातली तर ती त्यानंतर त्याला भरवावी लागते, कारण त्याला ती तोडून खाता येत नाही. त्यामुळे मला डबल काम लागू नये म्हणून मी अगोदरच अशी मोडून मॅगी बनवून देते. त्यानंतर जुन्या घरातून मी इथं पेंग्विन होल्डर्स आणलेले होते. तर इथं अडकवण्यासाठी ब्रश वगैरे ठेवण्यासाठी काहीच नव्हतं, त्यामुळे म्हटलं आहे तेच तोपर्यंत वापरूया. तर हे खूप घाण झालेले होते, कारण सध्या वापर झाला नव्हता, मीही घरी गेलेली होती. तर इथं विनू बसलेला आहे ते स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांना अतिशय स्वच्छ असे धुवून मला पेंग्विन होल्डर्स दिलेले आहेत आणि दोघांनी मिळून आम्ही ते अरेंज केले. तर ते लावण्यासाठी इथं आम्ही हुकसुद्धा आणलेले होते. त्यातली मजबूत हुक बघितले आणि मग ते आम्ही इथं फिटिंग केले. तर इथं विनूजवळ आहे एक क्रिस्टल बॉल. तर मॅजिक क्रिस्टल बॉलपासून बनवलेला हा बॉल. तर तो त्याने आणला आजच शॉपमधून आणि आजच त्याने तो फोडलेलासुद्धा आहे दाबून. तर त्याच्यामधून छोटे क्रिस्टल बॉल बाहेर येत आहेत आणि त्याला ते नवीन वाटत आहे. तर इथं ना आम्ही दोघं मिळून ते पेंग्विन होल्डर अडकवत होतो. तर त्याचा हात जिथे पोहोचेल तिथे आम्ही त्याचा ब्रश ठेवण्यासाठी एक पेंग्विन होल्डर अडकवलं आणि एक पेंग्विन होल्डरना बाथरूममध्ये अटॅच केलं. तर इथे ना विनूच्या बाबांनी आमच्या शेतातील झाडाचे केळी आंबे आणलेले होते. तर आता ते पिकलेले आहेत. हे खूपच छान केळी आंबे आहेत, मस्त मोठे आणि अतिशय चवीला गोड असे. तर ते इथं मी काढून ठेवले. तर यावेळी ना मला प्रेग्नेन्सीमध्ये काहीच खावंसं वाटत नव्हतं, त्यामुळे असा केळी आंबा वगैरे असेल तर तेवढंच थोडंसं तोंडाला चव येते, म्हणून मी इथं जेवणासाठी देखील ते घेत होती. तर बेबी वेट जास्त असल्यामुळे मला जास्त काही हालचाल वगैरे केल्यानंतर बॅक पेन वगैरे होत होतं. त्यामुळे फिरत तेवढंच थोडंसं काहीतरी हलकं फुलकं काम मी करायची आणि त्यानंतर संपूर्ण वेळ मी रेस्ट घ्यायची. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. त्यानंतर मी इथं बनवून घेतलेलं आहे दुपारचं माझं जेवणाचं ताट. तर इथं विनू घेऊन आलेला आहे मॅजिक वॉटर क्रिस्टल बॉलचं एक छोटंसं पॅकेट. तर तो आज ते ट्राय करणार आहे की हे क्रिस्टल बॉल मोठे कसे होतात, त्याला ते पाहायची उत्सुकता होती. तर इथं त्याने घेतलेली आहे एक बॉटल आणि त्या बॉटलमध्ये ते मॅजिक क्रिस्टल बॉल तो घालत आहे आणि त्याच्यामध्ये तो पाणी घालून संध्याकाळपर्यंत ठेवायचं आहे. हळूहळू ते क्रिस्टल बॉल थोडे फुगत मोठे होतात. तर मी स्कूलमध्ये असताना या क्रिस्टल बॉलचा वापर खूप केलेला आहे डेकोरेटिव्ह आयटम म्हणून. दुपारच्या वेळी काही बॉल असे झाले होते. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी विनू आणि मी गेलो होतो टेरेसवर. तर थोडं वातावरण खूप छान होतं, त्यामुळे म्हटलं थोडंसं फिरून येऊया आणि पाऊसही कमी होता. आणि या बिल्डिंगचा टेरेस जो आहे ना तो खूप मोठा आहे आणि खूप साऱ्या लोकांनी इथं आपले प्लांट्स लावलेले आहेत आणि विनू इथं खूप मनसोक्त खेळलासुद्धा.
आणि आता रात्रीच्या वेळी तुम्हाला दाखवते मॅजिक क्रिस्टल बॉल काही असे झालेले आहेत आणि आता हे फुगून पूर्ण तयार आहेत. तर विनूला ही मॅजिक क्रिस्टल बॉल पाहून खूपच मजा वाटली. तर इथं मी बनवत होती कांदा भाजी आणि त्यासाठी मी ते बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ आणि कांदा, तिखट आणि मीठ इतकंच घातलेलं आहे. तर विनू इथं मध्ये मध्ये येत होता मी करतो म्हणून. तर भजी बनवून झाली तोपर्यंत विनूची डिमांड आली की त्याला चॉकलेट रवा केक खायचा होता. तर त्यासाठी मी पटकट झटपट होणारा चॉकलेट रवा केक बनवण्यासाठी घेतला. तर कोको पावडर मी ऑलरेडी आणून ठेवलेली होती आणि रवा बाकीचं सर्व साहित्य घरी ऑलरेडी होतं. त्यामुळे पटपट साखर घातली मिक्सरमध्ये, रवा घातला, कोको पावडर घातली आणि मिक्सर फिरवून घेतला. तर अजून माझ्याजवळ बेकिंगचं काहीच साहित्य नाही आहे. अजून खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या माझ्याजवळ अजूनही नाही आहेत आणि मला त्या घ्यायच्या आहेत. तर केव्हा घेते बघूया. सध्या आता माझं किचनचं काम, वरच्या फ्लोअरचं काम सगळं चाललेलं आहे. तर ड्रीम होम जेव्हा तयार होत आहे आणि त्यानंतर मी माझ्या ज्या सर्व लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू एक 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 करून सर्व वस्तू घेणार आहे आणि त्या तुम्हाला माझ्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये नक्कीच पाहायला भेटतील. तर इथे या डिशला कोटिंग करताना माझ्याकडून तेल थोडंसं जास्त पडलं आणि त्यामुळे पीठ ना हे इक्वल झालं नाही सरफेसला आणि ते केकला लास्टला तुम्ही बघा की ते केकवरती थोडं थोडं दिसत होतं. त्यामुळे केक थोडंसं दिसायला खराब दिसत होता, पण टेस्टला अतिशय छान असा केक झालेला होता आणि विनूला तर खूपच आवडला. तर अशा काही चुका आहेत ज्या आपण फर्स्ट टाईम काहीतरी बनवतो किंवा एखादी गोष्ट करतो तेव्हा होऊन जातात, पण नेक्स्ट टाईम आपण याची खूप काळजी घेतो आणि नेक्स्ट टाईम याच्यापेक्षा छान आपण काहीतरी बनवतो. तर नेक्स्ट टाईम नक्कीच छान केक बनवेन आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स आणि बाय बाय.